हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. आजच्या ह्या CPL महारिविजनच्या सेशनमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे प्रश्न तिसरा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तुमच्या पुस्तकामध्ये जेवढेही अर्थशास्त्र 12वीचं अर्थशास्त्र प्रश्न क्रमांक 3 मध्ये येणारे प्रश्न आहेत ते आपल्याला आजच्या सेशनमध्ये डिस्कस करायचे आहे. जवळपास 20 ते 25 प्रश्न आहेत. राईट. टाइम टेबल नुसार आपण एक दिवस मागे आहोत. वाय? बिकॉज काल एक दिवस सुट्टी पडली होती, कारण 80 मार्काची काल फर्स्ट टेस्ट होते, त्यामुळे कालचा सेशन झाला नाहीये, जो आज आपल्याला कव्हर करायचा आहे. सो पहिला प्रश्न तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना स्क्रीनवर दिसत असेल. सो याच्यामध्ये तुम्हाला विचारलेले आहेत की सूक्ष्म अर्थशास्त्राचे 4 वैशिष्ट्य स्पष्ट करा. ओके. सूक्ष्म अर्थशास्त्राचे वैशिष्ट्य किंवा स्थूल अर्थशास्त्राचे वैशिष्ट्य दोन्हीपैकी एक क्वेश्चन कंपल्सरी येतो. जर थोडक्यात सांगायचं असेल तर पहिले 4 क्वेश्चन जर व्यवस्थित ऑब्झर्व कराल तर पहिल्या 4 क्वेश्चन मध्ये दोन्ही अर्थशास्त्राची वैशिष्ट्य आणि व्याप्ती दिलेले आहेत. या 4 पैकी एक क्वेश्चन परीक्षेमध्ये हमखास 101% येतो. ओके. सो याला तुम्ही अंडर एस्टिमेट करू शकत नाही. दरवर्षी एक क्वेश्चन ते घेतात. ओके. चला, सर्वात पहिले स्टार्टिंग विथ ऑल ऑफ यू गाईज. ज्यांना ज्यांना माहित आहेत त्यांनी फटाफट 4 वैशिष्ट्यापैकी किंवा 4 पैकी एखाद एक वैशिष्ट्य कमेंटमध्ये कमेंट करू शकता. अँड हा व्हिडिओ किंवा हा स्ट्रीम पाहत असताना डोळ्यापुढं 12वी अर्थशास्त्राचे पुस्तक ओपन करून ठेवायचं आहे आणि चेक करायचे की 4 वैशिष्ट्य कोणते आहेत आणि त्यातलं बघून एखादं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं, जेणेकरून सर्व क्वेश्चन जे आहेत ते रिवाइज होतील. सो स्टार्टिंग विथ सुरभी. सर्वात पहिले 4 वैशिष्ट्य कोणते कोणते आहेत? वैयक्तिक घटकांचा अभ्यास, हम्म, किंमत सिद्धांत, हम्म. आंशिक समतोल, विभाजन पद्धत. वैयक्तिक घटकांचा अभ्यास, किंमत सिद्धांत, आंशिक समतोल. राईट. अशी तिनं सांगितलेलं. चौथं कोणतं सांगितलीस? वैयक्तिक घटकांचा विभाजन अभ्यास, पद्धत. आंशिक समतोल, विभाजन पद्धत. ओके, डन. नेक्स्ट आहे अं, या क्वेश्चनचे जे आन्सर्स आहेत तुम्हाला नोट्स फोल्डरमध्ये जावं लागेल. नोट्स फोल्डरमध्ये तुम्हाला सर्व क्वेश्चनचे आन्सर मिळून जातील. ओके. चॅप्टर वाईज ऑब्जेक्टिव्ह पण आणि मेन आन्सर्स पण. नेक्स्ट क्वेश्चन, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. वानखेडे काय सांगू शकशील? सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये काय काय येऊ शकते? उत्पन्न व रोजगार सिद्धांत, हम्म. विभाजनाचा समग्र लक्ष्मी सिद्धांत, राईट. सर्वसाधारण किमतीचा सिद्धांत, ओके. आर्थिक वृद्धी व विकासाचा सिद्धांत. आर्थिक वृद्धी व विकासाचा सिद्धांत. ओके. वानखेडे मला सांग, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या सांग म्हणलं तर काय सांगू शकशील? ज्या अर्थशास्त्रामध्ये लहानात लहान गोष्टींचा अभ्यास केला जातो त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतात. ओके. आणि सुरभी, स्थूल अर्थशास्त्र मध्ये काय सांगू शकशील डेफिनेशन? स्थूल अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक घटकांचा अभ्यास न करता संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे स्थूल अर्थशास्त्राची 4 वैशिष्ट्ये. ओके. आता स्थूल अर्थशास्त्र मध्ये वैयक्तिक घटकाचा अभ्यास न करता एकूण घटकाचा अभ्यास करण्यात येतो. राईट. आता सुरभी आपल्याला सांगणार आहे की स्थूल अर्थशास्त्राची 4 वैशिष्ट्ये कोणते कोणते आहेत? समग्र घटकांचा अभ्यास, राशी पद्धत, सर्वसाधारण समतोल हम्म. आणि उत्पन्न सिद्धांत. उत्पन्न सिद्धांत. सुरभी मला सांग, ह्याच्यामध्ये स्थूल अर्थशास्त्रामध्ये तू राशी पद्धत सांगितलीस, राईट? तर मग सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कोणती पद्धत येते? विभाजन पद्धत. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आंशिक समतोल सांगितलीस, तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये काय येते? सर्वसाधारण समतोल. राईट. सर्वसाधारण समतोल. राईट. शबाश. त्यानंतर वानखेडे, स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये काय सांगू शकशील? सुरभी, स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती. उत्पन्न व रोजगार सिद्धांत, सर्वसाधारण किंमत व भाववाढ, हम्म. आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत, विभाजनाचा समग्र लक्ष्य सिद्धांत. डन. व्हेरी गुड. चला, आता प्रश्न आहे कमेंट मधल्या स्टुडंटसाठी. उपयोगितेचे 4 प्रकार स्पष्ट करा. तुम्हाला जे 4 प्रकार माहित आहेत ते 4 पैकी किंवा जेवढेही प्रकार माहित आहेत ऍटलिस्ट एक प्रकार तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचा आहे. अतिशय सोपं आहे. तुम्ही असंही नाही, तुम्ही सेमी इंग्लिश मध्ये सुद्धा टायपिंग करू शकता.
म्हणजे रूप असं नाही की तुम्ही ते मराठीमध्येच लिहाल, तुम्ही RUP जरी लिहिलं तरी ओळखून घेतो मी की याचं म्हणणं काय काय नाही. ओके. उपयोगितेचे 4 प्रकार. वानखेडे तू सांगू शकशील? रूप रूप उपयोगिता, स्थल उपयोगिता, सेवा उपयोगिता, काल उपयोगिता, स्वामित्व उपयोगिता आणि ज्ञान उपयोगिता. राईट. लक्ष्मण झालटेचं कमेंट सेक्शन मध्ये आन्सर आले की रूप उपयोगिता, त्यानंतर विभाजन पद्धत असं मागच्या प्रश्नाचा आन्सर दिला. कोमल वाहिंदेचा आन्सर आलेला आहे की रूप उपयोगिता काल. राईट. दीपक श्रद्धा मटवालेचा सुद्धा आन्सर आलेला आहे. त्याच्यानंतर उपयोगितेचे 4 वैशिष्ट्य आहेत. सुरभी कोणते कोणते आहेत उपयोगितेचे वैशिष्ट्य? उपयोगिता ही नैतिकदृष्ट्या तटस्थ असते. हा. उपयोगिता ही सापेक्ष संकल्पना आहे. हा. उपयोगिता स्थल सापेक्ष व काल सापेक्ष संकल्पना आहे. हा. उपयोगिता आनंद यात फरक असतो. उपयोगिता व उपयुक्तता यात फरक असतो. राईट. त्यानंतर हा जो प्रश्न आहे पब्लिक, उपयोगिता, सीमांत उपयोगिता, किंमत, हा प्रश्नावर प्रॉपर मी व्हिडिओ बनवेन, कारण हा प्रश्न जो आहे तो इझिली तुम्ही पॉइंट मध्ये सांगू शकत नाही. राईट. त्यामध्ये थिअरी सांगावी लागते. सो ते पूर्णपणे प्रश्नावर मी सेपरेट एक व्हिडिओ बनवेन. सीमांत उपयोगिता व किंमत यातील संबंध. हा एक्झामला येण्याचे चान्सेस खूप कमी असतात. आलं तरी खूप कमी स्टुडंट लिहितात, कारण ते व्यवस्थितरित्या त्याच्यामध्ये माहिती लिहू शकत नाही. जेवढी सोप्या पद्धतीने त्यांनी माहिती उपयोगितेचे 4 वैशिष्ट्य किंवा प्रकारमध्ये लिहू शकतात, याच्यामध्ये लिहू शकत नाही. सो टेम्पररी बेसिसवर मी हा एक प्रश्न इथं स्किप करत आहे. बट याचं प्रॉपर व्हिडिओ मी तुम्हाला 1-2 दिवसाच्या आत देऊन टाकेन. ओके, डन. त्यानंतर मागणीचे 4 प्रकार. कमेंटमध्ये जर बघताल तर याचा आन्सर कोण कोण दिलेला आहे उपयोगितेचे प्रकार? नितीन ठाकरे, ऋतुजा चव्हाण, आर्यन, त्यानंतर सिद्धी राठोड, लक्ष्मण आणि अंकिता डुमणे. ओके. मागणीचे 4 प्रकार स्पष्ट करा. कोणते कोणते 4 प्रकार आहेत? कमेंट वाल्यांसाठी थोडासा टाइम द्याल मी 30 सेकंडचा. फटाफट कमेंट करायचे कोणते कोणते 4 प्रकार आहेत. फर्स्ट आन्सर आलेला आहे पूरक मागणी, श्रद्धाचा. त्याच्यानंतर वाहिंदेचा आन्सर आलेला आहे प्रत्यक्ष मागणी. शिवानी पुरकेचा आन्सर आलेला आहे की संमिश्र मागणी. राईट. वानखेडे कोणते कोणते प्रकार आहेत मागणीचे 4 प्रकार? प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी, पूरक मागणी, स्पर्धात्मक मागणी आणि संमिश्र मागणी. सुरभी, प्रत्यक्ष मागणी आणि अप्रत्यक्ष मागणीमध्ये येणारे वस्तू सांगू शकशील का? प्रत्यक्ष मागणी ही उपभोग्य वस्तूंची असते, जसे की अन्न, वस्त्र इत्यादींची. आणि अप्रत्यक्ष मागणी ही उत्पादन घटकांना असणारी मागणी असते, म्हणजे साखर कारखान्यातील कामगारांची मागणी इत्यादी. ओके. आणि स्पर्धात्मक मागणी आणि पूरक मागणी कशा कशाची असते? स्पर्धात्मक मागणी ही पर्यायी वस्तूंची असते, जसे की चहा व कॉफी. आणि अजून एक कोणतं म्हणलं असं? पूरक. पूरक मागणी ही एकमेकास पूरक असणाऱ्या वस्तूंची असते, जसे शाई व पेन. मोबाईल इंटरनेट येऊ शकते का? हो, येऊ शकते. डन. चला, नेक्स्ट आहे मागणीच्या लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा. मागणीच्या लवचिकतेचे प्रकार 3 प्रकार आहेत. तिन्ही प्रकार तुम्हाला कशा पद्धतीने लिहायचं असेल किंवा ते काय आहेत समजत नसेल तर आपले ऑलरेडी व्हिडिओज, बेसिक व्हिडिओज टाकलेले आहेत इकॉनॉमिक्सचे चॅनलवर, तुम्ही ते पाहू शकता. ओके. मागणीची लवचिकता DA2 अकॅडमी असं लिहिलं तर तुम्हाला व्हिडिओज मिळून जाईल. मागणीच्या लवचिकतेचे 3 प्रकार वानखेडे कोणते कोणते आहेत? उत्पन्न लवचिकता, किंमत लवचिकता आणि छेदक लवचिकता. राईट. सुरभी, एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा परिणाम दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर होत असेल तर त्याला कोणती लवचिकता म्हणतात? मागणीची किंमत लवचिकता. काय 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 काय? मागणीची किंमत लवचिकता. एका वस्तूच्या किमतीतील परिणाम दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर होत असेल तर? सॉरी, छेदक लवचिकता. हा, मी तेच परेशान झालो एकदम. छेदक लवचिकता. हा. उत्पन्नातील प्रमाणित बदलामुळे मागणीत जो प्रमाणित बदल होतो त्याला कोणती लवचिकता म्हणतात? त्यास उत्पन्न लवचिकता असं म्हणतात. उत्पन्न लवचिकता म्हणतात. मागणीच्या कोणत्या लवचिकतेचे सर्वात जास्त प्रकार आहेत? किंमत लवचिकतेचे.
किती प्रकार आहेत? 5 प्रकार आहेत. कोणते कोणते 5 प्रकार आहेत? संपूर्ण लवचिक मागणी, संपूर्ण अलवचिक मागणी, हा, एकक लवचिक मागणी, जास्त लवचिक मागणी आणि कमी लवचिक मागणी. बरं. आणि उत्पन्न लवचिकतेचे काही प्रकार आहेत का? उत्पन्न लवचिकतेचे हा, 3 प्रकार आहेत. आठवत नाहीत. ऋणात्मक, धनात्मक आणि शून्य. ओके, हा, ओके, डन. असू दे, ते काय एक्झामला येत नाहीत, ते खूप जास्त अभ्यास केला त्यालाच येते. ओके, डन. पुरवठा नियमाचे 4 अपवाद. अरे भाई, हे यायला पाहिजे. पुरवठा नियमाचे 4 अपवाद. समाजशास्त्राचे क्वेश्चन नोट्स फोल्डर मध्ये सर्वचे सर्व आहेत बेटा. नोट्स फोल्डर मध्ये चेक करा, सर्व आहेत. समाजशास्त्राचा प्रॉपर एक फोल्डर आहे, तिथे सर्व मिळून जातील चॅप्टर वाईज. एक कमेंट केलं तरी वाचतो, कंटिन्यूस कमेंट केलं तरी तेच आन्सर असणार आहे. ओके, हा. पुरवठा नियमाचे 4 अपवाद स्पष्ट करा. कमेंट मध्ये सर्वात पहिला आन्सर आलेला आहे कृषी उत्पादने. ओके, कॉलवर कनेक्ट झालेल्यांना विचारतो, वानखेडे, पुरवठा नियमाचे अपवाद कोणते कोणते आहेत? रोख रकमेची तीव्र गरज, हा. नाशवंत वस्तू, दुर्मिळ वस्तू. रोख रकमेची तीव्र गरज, नाशवंत वस्तू व दुर्मिळ वस्तू. सुरभी, याच्यामध्ये एक सर्वात महत्वाचा राहिलेला आहे, कोणता राहिलेला आहे? श्रमाचा पुरवठा. शबाश, श्रमाचा पुरवठा. सुरभी, श्रमाचा पुरवठा बद्दल काही माहिती सांगू शकशील का? श्रमाचा पुरवठा वक्र हा सुरुवातीला वर जाणारा व त्यानंतर मागे वळणारा असतो, कारण श्रमाच्या किमतीत श्रमाच्या मोबदल्यात वाढ झाल्यास श्रमिक विश्रांतीला प्राधान्य देतात व श्रमाचा पुरवठा कमी करतात. बरं, श्रमाचा पुरवठा कमी करतात. श्रमाचा पुरवठा वक्र सुरुवातीला जो डावीकडून उजवीकडे खालून वर जातो, त्यावेळेस कशा कशामध्ये वाढ होते? श्रमिकांच्या वेतनात वाढ झाल्याने श्रमाच्या पुरवठ्यात देखील वाढ होते. श्रमाच्या पुरवठ्यात देखील वाढ होते. आणि श्रमाचा पुरवठा एका निश्चित वेतन दरावर वाढल्यानंतर श्रमिकाकडून श्रमाचा पुरवठा कमी करण्यात येतो, त्याला विश्रांतीचा काळ म्हणू शकता का? हो, म्हणू शकतो. डन. पूर्ण स्पर्धेचे 4 वैशिष्ट्य. सुरभी, सर्वात पहिले सांग, पूर्ण स्पर्धा म्हणजे काय? मिसेस जॉन रॉबिन्सन यांच्या मते जेव्हा त्या उत्पादनाला असणारी मागणी पूर्ण लवचिक होते, तेव्हा पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते. ओके, पूर्ण स्पर्धेची 4 काही वैशिष्ट्य सांग, 4 वैशिष्ट्य. असंख्य ग्राहक, असंख्य विक्रेते, एक किंमत, एकजिनसी वस्तू, वाहतूक खर्चाचा अभाव, सरकारी हस्तक्षेप नाही, उत्पादन घटकांची पूर्ण गतिशीलता, मुक्त प्रवेश निर्गमन आणि बाजाराचे संपूर्ण ज्ञान. मुक्त प्रवेश निर्गमन, बाजाराचे संपूर्ण ज्ञान. पब्लिक एसपी ची स्ट्रीम 26 तारखेला होईल. एसपीचं पहिलं महारिव्हिजन 26 फेब्रुवारीला संध्याकाळी 6 वाजता चालू होईल, 6 ते 8. त्याच्यानंतर 9 ते 11 असे एसपीचे 2 रिव्हिजन सेशन होतील. त्यानंतर 27 तारखेला सुद्धा एसपीचं महारिव्हिजन सेशन होईल. काहीच काळजी करायची गरज नाही, 100% होईल एसपीचं रिव्हिजन सेशन. 26 आणि 27 तारीख लिहून घ्या. त्याच्यानंतर अल्पाधिकार बाजार. अल्पाधिकार म्हणजे काय? अल्पाधिकाराचे 4 वैशिष्ट्य काय सांगू शकतात? वानखेडे, अल्पाधिकार बाजार म्हणजे काय व 4 वैशिष्ट्य? अल्प अधिकार बाजारामध्ये काही विक्रेते असतात व एकजिनसी वस्तूचे किंवा विभेदित वस्तूचे उत्पादन करतात, अशा बाजाराला अल्प अधिकार बाजार असे म्हणतात. ओके, अल्पाधिकार बाजाराचे काही वैशिष्ट्य. अल्प अधिकार बाजाराचे काही वैशिष्ट्ये: काही विक्रेते परस्परावलंबन, जाहिरात, अनिश्चितता, प्रवेशावर निर्बंध, राईट. प्रवेशावर निर्बंध, समानतेचा अभाव. सुरभी, अल्पाधिकार बाजारात प्रवेशावर निर्बंध असते का? हो सर, प्रवेशावर निर्बंध असतात. आणि मक्तेदारीच्या बाजारात? मक्तेदारीच्या पण प्रवेशावर निर्बंध असतात. दोन्हीच्याही बाजारामध्ये जे प्रवेशावर निर्बंध आहे त्यातील काही फरक सांगू शकशील का? मक्तेदारीच्या बाजारात
म्हणजे काय एक्झॅक्ट काय असं इझी? मक्तेदारीच्या बाजारात एकच विक्रेता असतो, त्यामुळे इतर विक्रेत्यांना प्रवेशास निर्बंध असतात. आणि अल्पाधिकार काय आहेत? अल्पाधिकार बाजारामध्ये अनेक कायदेशीर तरतुदींमुळे लीगल प्रवेश फॉर्मॅलिटीज जास्त करता असतात, येतात. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती त्याच्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. करेक्ट. हा. त्याच्यानंतर वस्तुभेद हा कशाचा आहे? वस्तुभेद. वस्तुभेद मक्तेदारी युक्त मध्ये येते. मक्तेदारी युक्त मध्ये येते. हो. ओके, बर, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, मक्तेदारीचे 4 वैशिष्ट्य. मक्तेदारीची 4 वैशिष्ट्य हा प्रश्न पूर्णपणे आपण आपल्या कमेंटवाल्या स्टुडंटसाठी ठेवूयात. ओके, टाइम द्यायलो, व्यवस्थित टाईप करून सांगा मक्तेदारीचे 4 वैशिष्ट्य. तोपर्यंत आपण व्याख्या विचारून घेऊयात. सुरभी, मक्तेदारीची व्याख्या काय? मक्तेदारी म्हणजे अशी उद्योग संस्था होय जिचे बाजार पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण असते आणि त्यात एकच विक्रेता असून तो किंमत करता असतो. ओके. वानखेडे, मक्तेदारीच्या वैशिष्ट्यामध्ये मुक्त प्रवेश व निर्गमन येऊ शकते का? नाही सर, मक्तेदारीमध्ये प्रवेशावर निर्बंध राहते. प्रवेशावर निर्बंध असते. बर, एकच विक्रेता असले. एकच विक्रेता असल्याने. आणि मक्तेदारीच्या ह्याच्यामध्ये मूल्यभेदात्मक मक्तेदारीचे जे प्रकार असतात त्याच्यामध्ये मूल्यभेदात्मक मक्तेदारी येऊ शकते का? हो सर. बरं, मक्तेदारीचे काही वैशिष्ट्य सांग, कोणते कोणते आहेत? मक्तेदारी एकच विक्रेता, हा. किंमत करता, हम्म. प्रवेशावर निर्बंध, मूल्यभेद, उद्योग संस्था हाच उद्योग. पर्यायी वस्तूंचा अभाव येऊ शकते का? हो सर, पर्यायी वस्तूंचा अभाव येऊ शकते. बरं, मक्तेदारीचे प्रकार किती किती आहेत? फक्त मक्तेदारीचे प्रकार. खासगी मक्तेदारी, सार्वजनिक मक्तेदारी, कायदेशीर मक्तेदारी, नैसर्गिक मक्तेदारी, साधी मक्तेदारी, मूल्यभेदात्मक मक्तेदारी, ऐच्छिक मक्तेदारी. 7 सर. 7 प्रकार आहेत. सुरभी, मक्तेदारीमध्ये जे 7 प्रकार आहेत त्यापैकी पहिले 2 प्रकार कोणते कोणते सांगू शकशील तू? एक्सप्लेनेशन. मूल्यभेदात्मक मक्तेदारी आणि साधी मक्तेदारी. मूल्यभेदात्मक मक्तेदारी म्हणजे काय? मूल्यभेदात्मक मक्तेदारीमध्ये मक्तेदार किंवा विक्रेता वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमती आकारत असतो. उदाहरणार्थ, रेल्वेच्या तिकिटात विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलत दिली जाते. ओके. आणि साधी मक्तेदारी मध्ये मक्तेदार सर्वांना सारख्याच किमती आकारत असतो. राईट. ओके. आणि नैसर्गिक मक्तेदारी एक असते काय प्रकार? हो, असते ना. काय सांगू शकशील नैसर्गिक मक्तेदारीमध्ये? नैसर्गिक मक्तेदारीमध्ये विशिष्ट स्थळ, हवामान इत्यादींमुळे काही वस्तू अशा असतात की ज्या त्याच विशिष्ट हवामानात आढळतात आणि त्यामुळे मक्तेदारी निर्माण होते. उदाहरणार्थ, पंजाबचा गहू शबाश. आणि सफरचंद इत्यादी. काश्मीरचा सफरचंद. आसामचा चाय म्हणू शकतेस का? आसामचा किंवा केरळ, उटीचा चहा. चहा. हा, येऊ शकते. डन, व्हेरी गुड. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मक्तेदारीयुक्त स्पर्धेची 4 वैशिष्ट्य. मक्तेदारीयुक्त स्पर्धेची 4 वैशिष्ट्य स्पष्ट करा. ओके, काय सांगू शकशील वानखेडे, मक्तेदारीयुक्त स्पर्धेची 4 वैशिष्ट्य? अनेक विक्रेते, असंख्य ग्राहक, वस्तुभेद, मुक्त प्रवेश व निर्गमन, विक्री खर्च, गट संकल्पना. गट संकल्पना. सुरभी, हे गट संकल्पनाबद्दल थोडक्यात काही सांगू शकशील का माहिती? चेंबरलिन यांच्या मते एकजिन्सी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या संस्थांचा समुदाय म्हणजे उद्योग होय आणि जे एकमेकांना जवळच्या पर्याय असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन करतात त्यांना गट असे म्हटले आहे. उदाहरणार्थ गट मध्ये औषध उत्पादित करणाऱ्या संस्थांचा समुदाय. उत्पादित करणाऱ्या संस्थांचा समुदाय. राईट. फार्मास्युटिकल्स कंपनीज येऊ शकते. ओके, डन. त्याच्यानंतर ह्या मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये विक्रेत्याची संख्या कशी असते? कमी असतात, एकच असतात, अनेक असतात? अनेक विक्रेते असतात. ओके, व्हेरी गुड. आणि ह्याच्यामध्ये
वस्तुभेद असतो का? वस्तुभेद. हो असतो सर. ओके. आणि ह्याच्यामध्ये विक्री खर्च येतो का? विक्री खर्च. हो मक्तेदारी युक्त मध्ये विक्री खर्च केला जातो. विक्री खर्चाबद्दल काय एक्सप्लेनेशन देऊ शकशील? विक्री खर्च म्हणजे वस्तूचे उत्पादन वाढविण्यासाठी आणि विक्री वाढविण्यासाठी केला जाणारा खर्च विक्री खर्च असे म्हणतात. जसे की जाहिरात आणि हस्तपत्रिके, भित्तीपत्रके आणि राईट खिडकी प्रदर्शन इत्यादी. राईट राईट. शबाश, व्हेरी गुड. निर्देशांकाचे प्रकार. वानखेडे निर्देशांकाचे प्रकार कोणते कोणते आहेत? किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक, मूल्य निर्देशांक, विशिष्ट हेतू निर्देशांक. किंमत, मूल्य, विशिष्ट हेतू निर्देशांक. ओके. सुरभी, साधा निर्देशांक म्हणजे काय? साधा निर्देशांक हा निर्देशांक रचनेची एक पायरी आहे जी साध्या पद्धतीने निर्देशांकची रचना करते. ओके. आणि समजत आहे. ओके. आणि किंमत निर्देशांक मध्ये? किंमत निर्देशांक हा वस्तूच्या किमतीतील सामान्य बदलाचे मापन करते. शबाश. ह्याच्यापैकी कोणत्या निर्देशांकाचं सूत्र सांगू शकशील तू? किंमत निर्देशांकाचं सूत्र सांगू शकशील का? किंमत निर्देशांक बरोबर आहे सिग्मा P1 डिवायडेड बाय सिग्मा P0 इंटू 100. आणि संख्यात्मक निर्देशांकाचं सूत्र? संख्यात्मक निर्देशांक बरोबर सिग्मा Q1 डिवायडेड बाय सिग्मा Q0 इंटू 100. राईट. हे ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केलेलं आहात मागच्या काही व्हिडिओजमध्ये. हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. हे ओन लेवलवर प्रॅक्टिस करून याचा आन्सर किती येईल या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला टाकायचं आहे. ओके. हा मी तुम्हाला द्यायलो ॲज अ होमवर्क, कारण हे कॅल्क्युलेट करत बसलं तर अननेसेसरी टाइम जाते. सो हा असेल होमवर्क. जेवढंही तुमचं याचा आन्सर येईल या व्हिडिओच्या परमनंट कमेंट सेक्शनमध्ये आन्सर देऊन टाकायचे ही स्ट्रीम संपल्यानंतर. डन. चला, नेक्स्ट आहे राष्ट्रीय उत्पन्नाची 4 वैशिष्ट्य. वानखेडे, राष्ट्रीय उत्पन्नाचे 4 वैशिष्ट्य कोणते कोणते आहेत? आर्थिक वर्ष, प्रवाही संकल्पना, हम्म. पैशात व्यक्त केलेले मूल्य, समग्र मूल्य, स्थूल संकल्पना. ओके. सुरभी, ह्याच्यामध्ये आर्थिक संकल्पना. हा, ह्या पॉइंटमध्ये आर्थिक वर्ष म्हणलेलं आहे. ओके. तर आर्थिक वर्षामध्ये तू काय सांगू शकशील? आर्थिक वर्ष हे 1 एप्रिलला सुरू होते आणि 31 मार्चला संपते. आणि राष्ट्रीय उत्पन्न तेवढ्याच कालावधीमधील मोजले जाते, बरोबर? हा. आणि राष्ट्रीय उत्पन्न हा एक प्रवाही संकल्पना आहे असं म्हटलेलं आहे. रिझन काय सांगू शकशील की का राष्ट्रीय उत्पन्न एक प्रवाही संकल्पना आहे? कारण एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित झालेल्या वस्तू व सेवांचा प्रवाह राष्ट्रीय उत्पन्नात दाखवला जातो म्हणून. शाबाश. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाचं आणखी एक वैशिष्ट्य, 2 वैशिष्ट्य कोणते कोणते सांगू शकशील तू तुझ्या मताने? 4 स्थूल लिहामध्ये. संकल्पना हा. आणि विदेशी निव्वळ उत्पन्न. बरं, आता ह्याच्यामध्ये स्थूल आर्थिक संकल्पना म्हटलेलं आहे. तर त्यांच्या मते स्थूल आर्थिक संकल्पनेमध्ये वैयक्तिक घटकांचा सर्व अभ्यास केला पाहिजे का एकूण घटकांचा अभ्यास केला पाहिजे? स्थूल आर्थिक संकल्पना म्हणजे एकूण घटकांचा अभ्यास केला पाहिजे. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सरकारचे उत्पन्न मोजले जाते का? हो. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केंद्रशासित प्रदेशाचं उत्पन्न मोजले जाते का फक्त सर्वसामान्य राज्यांचं उत्पन्न मोजलं जाते? केंद्रशासित प्रदेश म्हणजे अंदमान निकोबार, दमण, दीव, दादर नगर हवेली, पॉंडिचेरी, न्यू दिल्ली हे असे केंद्रशासित प्रदेशमध्ये येतात जिथे केंद्राची कदाचित फक्त सत्ता. राज्यांचंच असं. नाही नाही नाही. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये ऑल ओव्हर भारताचं प्रत्येकाचं, सरकार आलं म्हणजे सर्वच आलं ना. हा, हे फक्त उगा एक कधीतरी येऊ शकते सहमत असहमत मध्ये की राष्ट्रीय उत्पन्नात केंद्रशासित प्रदेशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जात नाही. चूक म्हणायचं, पूर्ण सर्व देशाचंच मोजलं जाते. बरं, ह्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजत असताना तू सांगितली होतीस की समग्र घटक म्हणालो म्हणजे स्थूल आर्थिक संकल्पना आहे. याच्याबद्दल आणखी काय सांगू शकशील?
राष्ट्रीय उत्पन्न हे एका एका व्यक्तीचे नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचे मापन आहे. ओके, म्हणून ते एक स्थूल आर्थिक अर्थशास्त्रीय संकल्पना आहे. बर, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय उत्पन्नाचे चक्रीय प्रवाहाचे द्विक्षेत्र प्रतिमान. पब्लिक ह्याच्यावर एक प्रॉपर व्हिडिओ ऑलरेडी केलं होतं मी. ओके, त्याच्यामध्ये तो पूर्ण चक्रीय प्रवाह सांगण्यात आला होता. तो तुमच्या पुस्तकामध्ये एक पेज नंबर आहे, त्या पेज नंबरवर आहे, मी सांगतो. आणि मग ते चक्र दाखवून कॉलवर कनेक्ट झालेल्या स्टुडंटला मी त्याच्यावर आधारित प्रश्न विचारतो. ओके, सुरभी त्याच्यामध्ये आणि वानखेडे दोघांनाही प्रश्न आहेत. त्या चक्रीय प्रवाहाचं जे द्विक्षेत्रीय प्रतिमान आहे त्याच्यामध्ये चेक करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. सर्वात पहिले सुरभी मला सांग, कुटुंब संस्थेकडून उत्पादन संस्थांना कशा कशाचा पुरवठा करण्यात येतो? कुटुंब संस्थेकडून उत्पादन संस्थांना उत्पादन घटकांचा म्हणजेच भूमी, श्रम, भांडवल, संयोजक यांचा पुरवठा करण्यात येतो. आणि त्याचा मोबदला मिळून उत्पादन संस्था त्या भूमी, श्रम, भांडवलाचा किंवा संयोजकाचा मोबदला म्हणून उत्पादन संस्था कुटुंब संस्थेला काय देतात? खंड, वेतन, व्याज, नफा. राईट. आता वानखेडे तुझ्यासाठी प्रश्न आहे. उत्पादन उत्पादन संस्था, ओके, कुटुंब संस्थांमार्फत उत्पादन संस्थांना जे वस्तू व सेवांवरील उपभोग खर्च देण्यात येतो त्याच्या बदल्यात उत्पादन संस्था कुटुंब संस्थेला काय देतात? वस्तू व सेवा. वस्तू व सेवा देतात. ओके, याच्यामध्ये दोन प्रकारच्या बाजाराचा उल्लेख केला आहे. सुरभी, याच्यामध्ये कोणत्या तरी दोन प्रकारच्या बाजाराचा उल्लेख केला आहे. कोणत्या कोणत्या दोन प्रकारचा बाजार? त्याच्या वरच्या हा जो चक्रीय प्रवाह दिला ना त्याच्या वरच्या साईडला आहे. चेक करा, तुम्ही पण वाचून घ्या. दोन प्रकारची बाजारपेठ असते. कोणत्या कोणत्या दोन प्रकारची बाजारपेठ येते? उत्पादन घटकांची बाजारपेठ आणि वस्तू व सेवांची बाजारपेठ. ह्याच्यामध्ये उत्पादन घटकांची बाजारपेठ असते जिथं उत्पादन घटकांचे बदल्यात मोबदला दिला जातो, आणि वस्तू व सेवांची बाजारपेठ असते जिथं वस्तू व सेवांच्या बदल्यात मोबदला दिला जातो. ओके, डन. आता ह्याच्यावर एक प्रॉपर व्हिडिओ आहे, त्याच्यामुळं एकदम ज्याला आतापर्यंत कधी जिंदगीत हे बघितलं सुद्धा नाही किंवा ज्याला आतापर्यंत राष्ट्रीय उत्पन्नाचा रस सुद्धा वाचलेला नाहीये त्यांना फक्त हा व्हिडिओ बघावा. युट्यूबवर टाईप करा राष्ट्रीय उत्पन्नाचे चक्रीय प्रवाहाचे द्विक्षेत्र प्रतिमान DA2 अकॅडमी किंवा राष्ट्रीय उत्पन्न DA2 अकॅडमी टाकलं तर तुम्हाला थंबनेललाच हा दिसून जाते, आणि ते नक्की व्हिडिओ बघून घ्यायचं. ओके, कारण त्याच्यामध्ये एकदम बेसिक पासून सांगलेलं आहे की कसे कसे गोष्टी मॅटर करतात, काय नाही ते. म्हणजे ज्याला काहीच आत्तापर्यंत वाचलेला नाहीये त्याला सुद्धा कळून जाईल. ओके, टाईप करून चेक करतो मला मिळते का व्हिडिओ ते. राईट, नॅशनल इन्कम DA2 अकॅडमी जरी टाकलं तरी येऊन जात आहे. ओके, त्याची लिंक मी लगेच कमेंट सेक्शन मध्ये टाकायलो, तुम्ही तो पार्ट चेक करून घेता नंतर कधीही बघा. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे सार्वजनिक उत्पन्नातील करेत्तर उत्पन्नाचे कोणतेही चार स्त्रोत स्पष्ट करा. वानखेडे काय सांगशील याच्याबद्दल? शुल्क, विशेष अधिभार, दंड व दंडात्मक रक्कमा, विशेष कर, कर्जे. राईट. अनुदाने. करेत्तर उत्पन्न म्हणजे काय की कराशिवाय प्राप्त होणारे उत्पन्न. ओके, तर आता सुरभी मला सांग, करेत्तर उत्पन्नाबद्दल थोडक्यात काय सांगू शकशील? करेत्तर उत्पन्न म्हणजे नेमकं काय? प्रशासन, व्यापार, देणग्या आणि अनुदाने इत्यादींद्वारे मिळालेल्या सार्वजनिक उत्पन्नास करेत्तर उत्पन्न असे म्हणतात. याच्यामध्ये कोणते कोणते स्त्रोत आहेत? जे एवढेही स्त्रोत आहेत त्यापैकी कोणते चार सांगू शकशील? शुल्क, सार्वजनिक वस्तू व सेवांच्या किमती, विशेष अधिभार, दंड व दंडात्मक रक्कमा, विशेष कर, कर्ज आणि भेटी व अनुदाने, देणग्या. ओके, वानखेडे मला सांग, दंड व दंडात्मक रकमाबद्दल काय एक्सप्लेन करू शकशील? सरकारला दंड व दंडात्मक रकमाच्या माध्यमातून
उत्पन्न असते. उदाहरणार्थ टोल टॅक्स, गाड्या लागणारा टॅक्स, राईट. टॅक्सनुसार जे उत्पन्न स्वतःला मिळते ते दंडात्मक असते. शबाश, व्हेरी गुड, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नाणे बाजारातील संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र. ओके, सुरभी सर्वात पहिले नाणे बाजारातील संघटित क्षेत्र कोणते कोणते आहेत? ऑर्गनाइज सेक्टर कोणते कोणते आहेत नाणे बाजारातील? भारतीय रिझर्व्ह बँक, Right. व्यापारी बँका, सहकारी बँका, विकास वित्तीय संस्था. राईट, विकास वित्तीय संस्था. याच्यावर ऑर्गनाइज सेक्टर म्हणजे थोडक्यात काय की ज्याच्यावर देखरेख असते, ज्याच्यातील सर्व कामं एकदम व्यवस्थितरित्या संघटितपणे केल्या जातात. ओके, आता अनऑर्गनाइज सेक्टर म्हणजे ज्याच्यावर कोणाचं देखरेख वगैरे नसते. कोणते कोणते आहेत वानखेडे अनऑर्गनाइज सेक्टर? स्थानिक बँकर्स, सावकार, स्थानिक बँकर, सावकार. बिगर नियं- आणि तिसरा बिगर नियंत्रण संस्था, बिगर नियंत्रण संस्था. बिगर नियंत्रित संस्था. ओके, हा चॅप्टरचे व्हिडिओज येतील 15, 16, 17, 3 दिवस. आपले स्ट्रीम्स जास्त नाही आहेत, सुट्ट्या आहेत टाइम टेबलनुसार. सो त्या 3 दिवसामध्ये फुल ऑन ह्या व्हिडिओज रेकॉर्ड करून टाकेन आणि मग एकदाच तुम्हाला व्हिडिओज मिळून जातील. डोंट वरी, कारण आपले आणखी चॅनलवर अपलोड झाले नाही आहेत. राष्ट्रीय उत्पन्न आणि भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहारपर्यंत झालेले आहेत. ओके, शुभम तुला लिंक टाकलेली आहे व्हॉट्सअपला, तू चेक कर. त्यानंतर नेक्स्ट आहे व्यापारी बँकेची कार्य. व्यापारी बँकेचे कार्य कोणते कोणते आहेत सुरभी? ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे, सहाय्यक कार्य आणि पतनिर्मिती. सहाय्यक कार्य आणि पत निर्मिती. शबाश. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे भारतीय नाणे बाजाराची भूमिका कोणत्याही 4 मुद्द्यांद्वारे स्पष्ट करा. वानखेडे कोणते कोणते आहेत सांगू शकशील का? भारतीय नाणे बाजारातील भूमिका 4 मुद्द्यांद्वारे. नाही येत सर हा प्रश्न, ह्याच्या धड्याचा अभ्यासच झाला नाही का? नाही येत सर. हा, ओके, व्हेरी गुड, काय हरकत नाही. बट हा धडा चॅप्टर पूर्णपणे कव्हर करून घ्यायची रिस्पॉन्सिबिलिटी माझी. ओके, मी व्हिडिओज करेन नक्की लवकरात लवकर. डन. सुरभी तू सांगू शकशील का की नाणे बाजारातील भूमिका कोणत्याही 4 मुद्द्यांद्वारे, जर काही सेल्फ स्टडी झाली असेल तर? फक्त पॉइंट्स येतात सर. हा, सांग. कर्जदाराची अल्प मुदतीची गरज, तरलता व्यवस्थापन, गुंतवणूक पत्रक व्यवस्थापन आणि समतोल यंत्रणा. समतोल यंत्र. ओके, त्यानंतर भांडवल बाजाराचे पण सांगून टाक 4 मुद्दे. दीर्घकालीन मुदतीची बचत, समभाग भांडवल पुरविणे, समन्वय, त्वरित मूल्यांकन. त्वरित मूल्यांकन. आणि लास्ट प्रश्न आहे भारताच्या व्यापाराचे प्रकार, विदेशी व्यापाराचे प्रकार स्पष्ट करा. कोणते कोणते आहेत विदेशी व्यापाराचे प्रकार? आयात व्यापार, निर्यात व्यापार आणि पुनर्निर्यात व्यापार. हे तिन्ही एक्सप्लेन करू शकशील का? आयात म्हणजे कशाला म्हणतात, निर्यात कशाला म्हणतात आणि पुनर्निर्यात कशाला म्हणतात? हो सर. हा, एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी म्हणजे आयात व्यापार होय. आणि एका देशाने दुसऱ्या देशाला केलेली वस्तू व सेवांची विक्री म्हणजे निर्यात व्यापार होय. आणि एका देशाकडून वस्तू व सेवांची खरेदी करून त्यावर प्रक्रिया करून ती दुसऱ्या देशास विकणे म्हणजे पुनर्निर्यात व्यापार होय. उदाहरणार्थ आपण जर जपानकडून सेमीकंडक्टर चिप्स मागवले, त्याचं रूपांतर कॅल्क्युलेटर्स, मोबाईल्स, टीव्ही मध्ये बनवलं आणि ते सर्व बांगलादेश, पाकिस्तान सारख्यांना विकलं, तर मग ते कशामध्ये येते? ते पुनर्निर्यात व्यापारमध्ये. पुनर्निर्यात व्यापारमध्ये येते. आणि ते जर बांगलादेश, पाकिस्तानला न विकता आपल्या देशात ठेवून घेतलं तर ते आयातच होईल. आधी आयात केलं. आयात व्यापार होता. राईट. नेक्स्ट जो प्रश्न आहे जो आपल्याला पुढच्या स्टेशन मध्ये बघायचा आहे तो आहे खालील विधानांशी तुम्ही सहमत आहात का नाहीत ते सकारण स्पष्ट करा, जो आपल्याला पुढच्या सेशन मध्ये बघायचा आहे. ओके, डन. आज आपल्याला संध्याकाळी 8 वाजता OCM चे जी स्ट्रीम होणार आहे त्याच्यामध्ये OCM चे महत्वाचे फरक स्पष्ट करा, कोणते कोणते येऊ शकतात एक्झामला ते चर्चा करायचे आहेत. त्यानंतर रात्री 10 वाजता 80 मार्काचा अकाउंटचा एक पेपर सुद्धा सॉल्व्ह करायचा आहे. ओके, आणि लवकरात लवकर आर्ट्सचे सुद्धा महारिव्हिजन सेशन चालू होतील.
2 दिवसामध्ये, ज्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, मानसशास्त्र या विषयाचे आपण सेशन्स कंडक्ट करूया. राईट. चलो, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या सेशनमध्ये. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्यापैकी अनेक विद्यार्थी असे आहेत की ज्यांना इकॉनॉमिक्सचा काही अभ्यास झालेला नाही. किती जण आहेत ज्यांचं इकॉनॉमिक्सचा काही अभ्यास झालेला नाहीये किंवा वाचत असताना काहीच समजत नाही इकॉनॉमिक्सचं, असे किती जण आहेत? तर त्यांनी इकडे तिकडे काही हातपाय न मारता, कशामध्ये बाकी गोष्टीमध्ये दिमाग न लावता, मी त्यांना एक लिंक टाकत आहे आता. लगेच चेक करा कमेंट सेक्शनमध्ये. त्या लिंकवर क्लिक करायचं आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यामुळे काही जादूटोणा वगैरे काही होणार नाही. बट तुम्हाला इकॉनॉमिक्सचे सर्वचे सर्व चॅप्टर्स करायचे असतील, 12वी इकॉनॉमिक्सचे, तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते सर्व व्हिडिओज बघू शकता, जिथं प्रत्येक चॅप्टरवर, 12वी इकॉनॉमिक्सच्या प्रत्येक चॅप्टरवर सोप्या भाषेमध्ये व्हिडिओज बनवलेले आहेत. ओके. आणि तुम्ही जर क्लिक केलात तर एका दिवसात तुमचा एक चॅप्टर होऊ शकतो. 10-15 मिनिटाचेच व्हिडिओ आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये एका चॅप्टरचा एक पॉईंट कव्हर झालेला आहे. इकॉनॉमिक्सच्या पेपरला नाही म्हणलं तर आणखी 20 ते 25 दिवसाचा टाईम आहे. सो तिथून त्या प्लेलिस्टमधून तुम्ही सर्व व्हिडिओज पाहून कव्हर करू शकता. चेक करा, कमेंट सेक्शनमध्ये टाकलेलं आहे. डन. थँक्यू सो मच. भेटूयात नेक्स्ट सेक्शनमध्ये. टाटा बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड. बेस्ट ऑफ लक. संध्याकाळी 8 वाजता आणि रात्री 10 वाजता सेशन होईल नेक्स्ट.